नव्या शैक्षणिक वर्षाची आजपासून सुरुवात झाली आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यातल्या आलेगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले। पुणे शहरात देखील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। रानडे बालक मंदिरात नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्सवात करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना पपेट शो दाखवण्यात आला। छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले। विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गणवेश आणि पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले। इंदिरानगर परिसरातील मयूरबन कॉलनी येथे केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे पाय कुंकवाच्या पाण्यात बुडवून विशेष स्वागत करण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांची उंटावरून सवारी देखील काढण्यात आली। लातूरच्या मांजरीमध्ये गुलाब देऊन कुंकवाने विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेतले। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अदावद येथे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला। तर चुंचाळे येथे विद्यार्थ्यांना घोड्यावर बसवून गावातून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रवेश उत्सव सोहळा घ्यावा असा महत्त्वपूर्ण उपक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याने सर्व शालेय शिक्षण विभागाला परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळा प्रवेशोत्सव घेण्याचे आदेश देण्यात आले होते। आम्हाला शाळेत यायला आनंद झाला। घोड्यावर बसल्यानंतर काय कसं वाटतंय? घोड्यावर बसल्यानंतर कसं वाटतं? आनंद वाटतो। गावात मिरवणूक झाली आणि गावात फिरून आलो। घोड्यावर बसून आम्हाला खूप आनंद वाटला। आम्हाला घोड्यावर बसून खूप आनंद वाटला। शाळेचा पहिला दिवस आहे आज, कसं वाटतंय? आज खूप छान वाटतंय। खूप छान वाटतंय। आज तुम्ही तुमच्या पाल्याचं प्रवेश इथे जिल्हा परिषद शाळेत केलाय, काय भावना आहे? तसं तर म्हणजे मी यांची मोठी ताई आहे आणि म्हणजे मी पण माझं पण इथं शिक्षण झालेलं आहे। तेव्हा शाळा एवढी डेव्हलप नव्हती, पण तेव्हापासून सोनार सर आले, त्यांनी खूप साऱ्या इथं सुविधा केल्यात। म्हणजे इथं क्रीडा स्कूल म्हणून असं ग्राउंड आहे आणि म्हणजे विविध उपक्रम पण राबवले जातात। तसं तर त्यांचं शिक्षण पण खूप चांगलं आहे। माझं स्वतः इथं 10वी झालेलं आहे आणि तसं बाकीच्या खूप चांगल्या सुविधा आहे। मग त्या हिशोबानं मी पण यांचं ॲडमिशन इथंच केलेलं आहे। प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वेगळं म्हणजे असे म्हणजे बाकीचे पण उपक्रम राबवले जातात। त्यांचं म्हणजे संगीत म्हणा, हे म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देतात आणि वह्या पुस्तके वगैरे सगळं फ्रीच आहे। बाकी तुमच्या वेळी देखील असे उपक्रम राबवले जातात? हो, आमच्या टायमाला पण राबवले जायचे। आम्हाला म्हणजे तेव्हा मी तरी म्हणजे खूप दिवस झालेत, तेव्हा आम्हाला पुस्तके वगैरे फ्री होती। आम्हाला स्कूलला टायमिंग एवढा हे नव्हता, पण आता पण खूप चांगले झाले। तर मला तरी वाटतं की अजून पण खूप चांगलं होईल। त्या हिशोबानं शिक्षण पण खूप चांगलं आहे। मॅडम वगैरे खूप सपोर्ट करतात। आता पण आहे, जे मला शिकवत होते ते मॅडम पण आहेत आतापर्यंत, त्याच्यामुळे मला तरी भरोसा आहे की चांगलं शिकवतील म्हणून। दुसरे जे पालक आहेत त्यांना काय सांगणार? मला तर हेच म्हणायचं की म्हणजे कमी पैसे आणि चांगलं शिक्षण म्हणून एकदम उपयुक्त आणि चांगलं हे आहे स्कूल। जिल्ह्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये केलाय, काय भावना? आता जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही पण जिल्हा परिषद मध्ये शिकलेलो आणि आतापर्यंत जे आम्ही इथून पुढचं शिक्षण आता माझ्या मुलांना पण मी जिल्हा परिषद मध्येच देणार आहे। कारण की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण वगैरे आणि क्रीडा वगैरे खेळायला पण आहे आणि वेगवेगळे प्रोग्राम पण करतात ते। आणि आता इथून पुढल्या मागायच्या याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा म्हणजे आणि शिक्षण पण चांगलं आहे, मुलांना चांगलं शिकवतात, लिहिता वाचता येतं मुलांना आणि अभ्यास करून घेतात शिक्षक लोक। या शाळेत टाकण्याचं काय कारण होतं? या शाळेत टाकण्याचं कारण म्हणजे मुलांना खेळायला वगैरे आणि परत सर लोक वगैरे पण चांगले तिथले आणि शाळा चांगली आणि वेगवेगळे उपक्रम पण राबवतात सर लोक, त्याच्यामुळे ही शाळा चांगली। आणि फीस वगैरे पण फीस लागत नाही। दुसऱ्या शाळेमध्ये आज डोनेशन खूप झालेले आहे आज, आणि आपण ते डोनेशन प्रत्येक जण डोनेशन भरू शकत नाही। पण एक प्रकारे आपण पाहिलं तर खाजगी शाळांमध्ये किंवा इंग्लिश स्कूलमध्ये टाकण्याचं प्रमाण वाढले, तर अशा पालकांसाठी तुमचा काय सल्ला असेल? अशा पालकांसाठी बाबा म्हणजे खूप काही पैसे भरले म्हणजे तुमच्या मुलांना खूप काही असं येणार नाही, असं काही म्हणजे असं काही नसतं का तुम्ही म्हणजे
पैसे भरले म्हणजे तुमचा मुलगा लगेच हुशार होईल का खूप काही येईल. इथे पण ते शिकवतात आणि तिथं पण ते शिकवतात. त्याच्यामुळे ह्या शाळेवर आजकालच्या पाल्यांनी ह्या शाळेवर जास्त भर द्यावा आणि ह्या शाळेला इथून पुढे त्यांना सहकार्य करावा आणि जिल्हा परिषद शाळेंना प्राधान्य द्यावा. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आहे. आजचा हा जो दिवस आहे तो प्रत्येक आपले जितके पण मुले आहेत त्यांसाठी एक भरपूर महत्त्वाचा विषय आहे. कारण जेव्हा एखादा मुला शाळामध्ये प्रवेश करतो तो त्याच्या जीवनामध्ये भविष्यासाठी एक फार महत्त्वाचा दिवस असतो. कारण जे कोणत्याही गोष्टी आपण शाळेला शिकतात ते आपले अकॅडमिक विषय असू शकतात किंवा सोशल स्किल्स, फिजिकल स्किल्स, प्लेफुल स्किल्स आणि भरपूरशा गोष्टी आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आपला जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तो जेव्हा एखादा मुलाचा पहिला दिवस असतो शाळामध्ये तो एक क्लीन स्लेट जो आपण म्हणतो, एक कोरा कागद एवढा तो मुला असतो. मग त्याचं शिकवण्याची जबाबदारी आणि त्यासोबत पालकांची आणि शिक्षकांची सहभागदारी हे फार महत्त्वाची असते. आणि त्याचाच एक प्रतिनिधी स्वरूपात एक फेस्टिवल सारखा आपण साजरा करतोय. कारण आज दिवशी काही प्रमाणात हे मुलांचा आपण एक दत्तक घेतलाय त्यांना. मग त्यांच्या भविष्याची जबाबदारी आजपासून पालकांसोबतच जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदचे शिक्षक यांची झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण एक फेस्टिवल सारखा साजरा करून त्यांना पुढील त्यांच्या भविष्यामध्ये लर्निंगसाठी एक हे उपक्रम आपण साजरा केला. सर, नेमका हा उपक्रम केल्यामागचा काय होतो होता त्यांच्या पायाचे ठसे घेऊन ते संग्रहित ठेवण्यामागचा? ते या दिवसाचा जो महत्त्व आहे त्यांच्या भविष्यामध्ये आणि आम्हाला अशी आशा आहे की हा जो दिवस आहे त्यांच्यासाठी खूप यादगार व्हावा फ्युचरमध्ये. कारण आता आपण जेव्हा पाहतोय झेडपीचे बरेचसे मुले इव्हन IAS सुद्धा झालेले आहेत. तो मी जर स्वतःचाही जर पाहिला तो जो माझा पहिला स्कूल होता म्हणजे 1st to 4th मी लोकल स्कूलमध्ये एक अभ्यास घेतला होता. ते आजही जेव्हा मी त्याची आठवण करतोय खूप एक इमोशनल सेंटिमेंट असतो, त्याचा इमोशनल मोमेंट असतो. तो आम्ही हेच आशा करतोय की आजचा या दिवस जो आहे ते आपल्या नवीन मुलांसाठीही तेवढंच एक आठवणदायक आणि एक भविष्यामध्ये त्यांच्यासाठी अभिमानास्पद व्हावं की मी या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतला. तशी आशाने आपण हे त्यांचे फुटप्रिंट जे आहेत त्यांचं एक करून घेतलेले आहेत. आज शाळेचा पहिला दिवस आहे. माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून नवागतांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे अशी त्यांनी परिपत्रक सूचना दिलेली. त्याप्रमाणे आम्ही गावातून घोड्यावर नवगतांचे स्वागत करण्यासाठी घोडा बँड वगैरे लावून आवाहनपत्र वाटून सर्व गावातून पालकांसह विद्यार्थ्यांसह गावांचे लोकप्रतिनिधी यांच्यासह मिरवणूक काढून नवगतांचं स्वागत केलं. त्यानंतर शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, सॉक्स आणि दप्तर, पाठ्यपुस्तक यांचं वाटप केलं. आणि त्याप्रमाणे नियमित पोषण आहारात आज विशेष करून आंब्याचा रस, पुरी, वरण, भात आणि मटकीची भाजी देण्याचं आमचं ठरलेलं आहे. विद्यार्थी आज खूप खूप आज आनंदात, उत्साही आणि भरभरून अशी उपस्थिती आढळून आली. त्याचप्रमाणे आमचे दाखलपात्र विद्यार्थी हे 30 होते. 100% आज दाखल झालेले आहेत. अजून पुन्हा गावात फिरून काही असतील इकडे तिकडे थोडेफार नवीन आलेले कुटुंब त्यांचा आम्ही शोध घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही दाखल करू आणि 100% उपस्थिती टिकवण्याचा आमचा प्रयत्न राहील. ओके.